नांदेड़ में शक्तिपीठ राजमार्ग विरोधी कार्य समिति द्वारा सड़क जाम कर जोरदार प्रदर्शन किया गया। किसानों ने राजमार्ग की खराब स्थिति को लेकर नाराजगी व्यक्त की और सरकार से तुरंत कार्रवाई की मांग की। नांदेड़ जिले के मालेगांव क्षेत्र से गुजरने वाले नांदेड़ वसमत राजमार्ग को लेकर किसानों ने कड़ा विरोध प्रदर्शन किया। शक्तिपीठ राजमार्ग विरोधी कार्य समिति द्वारा इस राजमार्ग पर सड़क नाकाबंदी का आयोजन किया गया। किसानों का कहना है कि इस राजमार्ग की स्थिति बेहद खराब है, जिससे उनका यात्रा करना कठिन हो गया है। किसानों ने सरकार को चेतावनी दी है कि अगर सड़क के सुधार पर कोई ठोस कदम नहीं उठाए गए तो वे अपने विरोध प्रदर्शन को और तेज करेंगे। मी मालेगावचा रहिवासी आहे। मालेगावला माझी जमीन आहे। इथे माझी 1 हेक्टर 13 आर जमीन प्युअर बागायती जमीन या महामार्गाखाली जात आहे। आमचा शक्तिपीठ महामार्ग कृती समितीचा विरोध यासाठी आहे की हा सगळा जो पट्टा आहे, अर्धापूर तालुक्यातून जाणारा, हदगाव तालुक्यातून जाणारा, हा शंकररावजी चव्हाण यांनी जे पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि हा आमचा पूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करून दिला, तो पूर्ण परिसर या शक्तिपीठ महामार्गाने बाधित होत आहे। आमच्या इथे ही जी संपत्ती निर्माण झाली या पाण्यामुळे ती सगळी नष्ट होत आहे आणि या संपत्ती नष्ट झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत। त्याचा शासन कुठेही विचार करीत नाही। शासनाने या प्रकल्पासाठी कुठलाही प्रकल्प अहवाल चर्चेस आणला नाही। शासनाने कुठलाही असा महामार्ग मोठा होत असताना एक सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो। त्यामध्ये सिद्ध करता येते की या महामार्गाचे फायदे काय, या महामार्गाचे तोटे काय। हा रिपोर्ट शासनाने अजूनही कुठे पर्यावरणाची जी क्लिअरन्स असतं ते देखील अतिशय घाई गर्दीने शासनाने पास करण्याचा प्रयत्न चालविला आहे। म्हणजे हा शासनाची एवढी घिसाडघाई कशासाठी हे आम्हाला समजत नाही। याचं एकच आम्हाला उत्तर सापडते की शासनाला हा कंत्राटदार धार्जिना, उद्योग धार्जिना प्रकल्प घाई गर्दीने अंमलात आणायचा, त्याला शेतकऱ्यांचा प्रामाणिक विरोध आहे। आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही। सर्व पक्षीय नेते आमच्या पाठीमागे आहेत। कुठल्या शेतकऱ्याला विचारात घेऊन हा रस्ता केला, अलाइनमेंट ज्यावेळेस टाकली का त्याच वेळेस त्यांनी कुठल्या शेतकऱ्याला विचारलं नाही। हे इथं मनानं बसून काही पण कारभार करतील। ही तर सगळी आमची काळी माया आहे, ही सुपीक जमीन आहे। आमचं सर्वस्व हिरावून घेतल्यावर आम्ही जगावं कसं, हे फडणवीस साहेबाला हेच आमचं म्हणणं आहे की आम्ही काय करावं, आम्ही जगावं कसं, आम्हाला काय मार्ग पुढे आहे। जास्त मोबदला दिला, 10% मोबदला दिला तर ते नाही साहेब जास्त मोबदला देऊन काय करणार आहेत ते? आमची पूर्ण जमीनच जर जात असेल तर नुसते पैसे घेऊन काय करणार आम्ही? कुठं जगणार? कोणाच्या इथे भीक मागणार? पैशानं सर्वस्व येणार का आम्हाला? जमिनीमध्ये तुम्ही उत्पन्न काय करणार? उद्या गहू ज्वारी हे आम्ही कुठून आणणार? पैशानं आम्हाला पुरणार आहेत का? सगळी जमीनच घेत असले तर? यापेक्षाही आमची तीव्र भूमिका राहणार। आम्ही जलसमाधी घेणार। वेळोवेळी कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही पाऊल ठेवू देणार नाही।